जय श्री कृष्ण माऊली. कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊली ह्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अल्पशा बुद्धीने दोन शब्द सांगणार आहे. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विंचुकी पाऊली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. आळंदीची यात्रा आहे. मग आळंदीची यात्रा म्हणजे काय? आपण पंढरपूरला जातो एकादशीच्या दिवशी. पांडुरंग साक्षात नामदेवाला सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, पांडुरंग गुज बोलत असे. पण इथे काय आहे, आळंदीमध्ये काय आहे हे आपल्याला माहिती आहे का? आळंदीमध्ये बी एकादशीलाच जावं, कशा करता जावं हे आपल्याला सांगणार आहे. आपण नक्की ऐका. ज्ञानेश्वर माऊली कार्तिकीला पांडुरंगाच्या भेटीला गेलेले आहेत आणि पांडुरंगाला म्हणतात, हे देवा, बस 21 वर्षात माझं पूर्ण कार्य संपलेलं आहे. मी ज्याच्यासाठी अवतार घेतला होता तो अवतार आता मला वाटतं पूर्ण करावा. देवा, मला या पंढरपूर मध्येच कुठेतरी जागा दे. देव म्हणतात, ज्ञाना, असं कसं बोलू शकतो रे तू? अरे, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, शिवपीठ हे जुनाट, आणि ही ज्ञानाबाई तिथे मुकुट होणार आहे. पंढरपूर मध्ये नाही ज्ञाना तुझी जागा, तुला आळंदी मध्ये जायचं आहे. आळंदी हे क्षेत्र खूप मोठा आहे, पुण्यभूमी आहे. तिथे 84 सिद्धांनी तप केलेला आहे ज्ञाना, आणि तिथे तुला समाधी घ्यायची आहे, इथे नाही. असं म्हणल्याबरोबर सगळी संत मंडळी आता आळंदीकडे निघलेली आहे, कारण ज्ञानेश्वर माऊली आता समाधीस्थ होणार आहेत. विटेवरचे पांडुरंग आता आळंदीकडे चाललेले आहेत. रुक्मिणी माता, नामदेव महाराजांचे 4 मुलं, परिसा भागवत, हे सगळे जण आता आळंदीकडे चाललेले आहे. देव इंद्रायणी थांबला. देव कुठे थांबलेला आहे? इंद्रायणीच्या काठाला चाललेला आहे, कारण आता ज्ञानेश्वर माऊली समाधी घेणार आहेत म्हणून. गोरा कुंभार पण निघालेले आहेत, चोखा मेळा निघालेले आहेत, सावतामाळी, सर्व संत मंडळी तिथे जमा झालेली आहे. आणि तिथे आधीच चांगदेव महाराज पण होते बरं का. विसोबा खेचर, सर्व संत मंडळी जमा झालेली आहे. विसोबा खेचर तर एवढे डोळ्यातून अश्रू गाळत आहेत, हे माऊली, तुम्ही समाधी घेऊ नका, तुम्ही जगाची माऊली आहात. तुम्ही जर समाधी घेतली तर आमचं काय व्हायचं? आम्ही खूप छळ केलेला आहे माऊली तुमचा, आणि आज तुम्ही समाधी घेणार. तुमच्यामुळे आम्हाला हे परमार्थ कळलेला आहे. चांगदेव महाराज म्हणतात, माऊली, मी 1400 वर्ष राहिलो ह्या कलियुगात, पण मला परमार्थ कळला नाही माऊली. आज तुम्ही आमचे डोळे उघडलेत आणि आज तुम्हीच सोडून चालला. चांगदेव महाराज म्हणतात, हे ज्ञानदेवा, तुम्ही जाऊ नका. मुक्ताई, तुम्ही तरी ह्या ज्ञानदेवाला समजवा. म्हणून 1400 वर्षाचे ते चांगदेव महाराज मात्र डोळ्यातून अश्रू गाळत आहेत. मुक्ताई म्हणते, निवृत्ती दादा, हा चांगदेव काय सांगत आहे ऐका, आणि तुम्ही त्यांचे गुरु माऊली आहात. दादा, तुम्ही समजवा ज्ञानदादाला. मुक्ते, काय समजवू? दादा, तुम्ही निवृत्ती नाव आहे तुमचं, आणि तुम्ही काय समजवणार? नाही ग मुक्ते, तुला असं वाटतंय? निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही.
बांधल्या तळ्याचा फुटलाशे पाट, ओघ बारा वाट मुरडताती मुक्ती. तुला वाटते खरंच मी निवृत्त आहे? ह्या मनुष्य देहात येऊन मोह माया सोडत नाही ग मुक्ते. मला पण तेवढंच दुःख होतंय तू म्हणतेस तेवढं. बांधल्या पेंढीचा सुटलाशे आळा, त्रोन रानो माळा पांगलेशे. दादा, आज असं झालेलं आहे ना, मुंगीच्या घराला आग लागली. मुंगी याचे विवरी लागलीशे आग, पुढे आणि मागे झाले नाही. राही रखुमाई सत्यभामा, ओवाळी ती प्रेमा ज्ञानदेवा. ह्या सगळ्या उभ्या राहून माऊलीला ओवाळत आहेत. दशमीच्या दिवशी कीर्तन झालेलं आहे आणि आता माऊली समाधिस्थ होणार आहेत. एकादशीच्या दिवशी हरिजागर केलेला आहे आणि द्वादशीला आता ती समाधीची जागा मात्र स्वच्छ केलेली आहे. नामदेव महाराजांनी स्वतःचे मुलं पाठवली आणि सांगितलं, समाधीची जागा स्वच्छ करून घ्या. समाधीची जागा स्वच्छ करून झाल्याच्या नंतर पांडुरंग म्हणतात, नारा इठा मादा गोदा, तुम्ही आता समाधीचं सामान घेऊन या पूजेचं. मग ते जाऊन समाधीचं सामान आणतात. पूर्ण समाधीची तयारी झालेली आहे आणि निवृत्तीनाथ मात्र माऊलीला आलिंगन द्यायला गेलेले आहेत. धावत गेले आणि ज्ञाना म्हणून गळ्यात मिठी मारली. सांगितलं, ज्ञाना, अरे तू कधीच मर्यादा सोडली नाहीस रे. गुरु शिष्याचं नातं निभावलंस, कधीच उलट बोलला नाहीस, आणि आज तू सोडून चाललास. सर्व संत मंडळीच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. निवृत्ती देव म्हणे सांगतो या वाचे, राहाने चौघाचे एक रूप. त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, तैशी मुक्ताबाई आम्हामध्ये. माऊली आता समाधीला जाणार आहेत. मग माऊलींनी भागीरथीचं स्नान केलं आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. माऊली आता समाधीच्या जागेवर बसणार. एका हाताला भगवंतानी विटेवरच्या पांडुरंगानं धरलं आणि एका हाताला निवृत्ती दादानं धरलं आणि समाधीच्या जागेवर माऊलीला बसवलं. मग ज्ञानेश्वर माऊलींनी हात जोडले आणि सांगितलं, पाळिले पोशिले चालविला लळा, माझ्या बा कृपाळा निवृत्ती राजा. असं माऊली हात जोडून सांगतात, विनवतात. माऊलीचे उद्गार ऐकून मुक्ताबाई मोठ्याने ओरडली, दादा, तुम्ही हे काय बोलताय दादा? निवृत्ती दादा, आपला ज्ञानदादा काय बोलतोय रे? आपल्याला सोडून चाललाय ना आपला ज्ञानदादा? माये बापे जेव्हा त्याजिले तेव्हा ऐशे दुःख तेव्हा झाले नाही. हे दादा, आपले आई वडील गेले ना तेव्हा एवढं दुःख झालं नाही रे. आज मात्र माझा ज्ञानदादा सोडून चाललाय ना, ही माऊली आहे ना, ही सोडून चालली तर खूप दुःख वाटतंय रे. ही आपलीच माऊली नव्हती, ही जगाची माऊली होती आणि ही माऊली आज आपल्याला सोडून चालली दादा. मुक्ताबाईचं रडणं ऐकून सगळं आळंदी गाव रडायला लागलेला आहे. संत मंडळी रडतात. सर्व संत मंडळी तिथे आली होती माऊलीच्या समाधी सोहळ्याला आणि ती सर्व संत मंडळीच्या डोळ्यात पाणी आहे. माऊली, असे माऊली पुन्हा होणार नाही, असा सोहळा परत होणार नाही, हे सर्व संत मंडळीला समजत होतं. ज्ञानी याचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाशी, असं ज्ञान कोणी सांगणार नाही. अशी माझी माऊली ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी आणि ही माऊली आज समाधिस्थ होणार आहे. कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानेश्वर माऊली त्रयोदशीला समाधी घेतलेली आहे. माऊली कार्तिक शुद्ध त्रयोदशी ह्या दिवशी माऊलींनी समाधिस्थ झालेले आहेत. म्हणून माऊलीचे उद्गार ऐका, माऊलीचे शब्द ऐका,
संतांचे शब्द ऐका, संतांचे बोल काय आहेत हे ऐकून घ्या माऊली, आणि ह्या माऊलीसारखं जीवन जगलं पाहिजे. ह्या पृथ्वी तलावर जन्माला आलात ना, तर एकदा माऊलीचे दुःख समजून घ्या, मग आपल्याला समजल आपल्या जीवनात किती सुख आहे आणि किती दुःख आहे माऊली. अशा प्रकारे माऊलींनी त्रयोदशीला समाधी घेतलेली आहे माऊली, आणि तो समाधी सोहळा आजही साजरा होतो. म्हणून सर्व संत मंडळी आजही आळंदीमध्ये यात्रा भरते. नुन्ने ते पुरते, अधिक ते सरते, करून घ्यावे तुमते विनवी तसे. गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.